ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सात ज्ञानेश्वरी, दिवस 250, अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग, सारांश. श्री गणेशाय नमः. इकडे हस्तिनापुरात संजयाने धृतराष्ट्राला सांगितले की राजा, अर्जुनाने श्रीकृष्णाचे विश्वरूप पाहिले. त्या रूपाच्या तेजाची प्रखरता भयानक होती. कल्पांती जे 12 सूर्य गगनात प्रकट होणार आहेत, असे हजारो द्वादश सूर्य आकाशात एकदम उदय पावावेत, असे त्या भगवत मूर्तीचे तेज होते. व्यास महर्षींच्या कृपेमुळे मला ते विश्वरूप पाहता आले. एवढे मोठे विशाल जग त्या विश्वमूर्तीमध्ये कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडल्यासारखे दिसत आहे. हे विश्वरूप पाहिल्यावर अर्जुन स्वतःचे अस्तित्व विसरला आहे. अष्टसात्विक भावांनी त्याला व्यापून टाकले आहे. त्याने स्वतःला कसे तरी सावरून धरले आहे आणि तो ते विस्मयकारक रूप अवलोकन करीत आहे. तो भगवंताला म्हणतो की प्रभो, आपला जय जयकार असो. आपल्या कृपेमुळे माझ्यासारख्या सामान्य जीवालाही आपले विश्वरूप पाहता आले. सर्व सृष्टीला तुमचाच आश्रय आहे, हे मी आपल्या दृष्टीने पाहिल्यामुळे मला परमानंद झाला आहे. देवा, तुमच्या शरीरावर शेकडो इंद्र चंद्रादी लोक मला दिसत आहेत. श्रीहरी, तुमच्या विश्वरूपी शरीरात मला देवगणांसह स्वर्ग दिसत आहे. पंचमहाभूतांच्या मिश्रणाने तयार होणारी अनेक विश्वे येथे उत्पन्न होत आहेत आणि नाश पावत आहेत. सत्यलोक, शिवलोक आणि वैकुंठलोक आपापल्या स्वामींसह दिसत आहेत. ह्या रूपाच्या एकेका अवयवाच्या आधाराने 14 भुवनेही आहेत. तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षूंच्या बळामुळे मी चहूकडे पाहू लागलो तर मला तुमच्या बाहुदंडाच्या ठिकाणी आकाशाचे कोंब आले आहेत की काय असे वाटत आहे. तुमच्या हातांनी एकाच वेळी सर्व व्यवहार होत आहेत असे मी पाहतो आहे. आणि आपल्या शरीरावर असंख्य उदरे दिसत आहेत. तुमची विस्तारित झालेली हजारो मुखे विसांच्या संख्येने दिसत आहेत. तुमच्या वाचून अणू एवढीही मोकळी जागा कुठेच दिसत नाही. अनेक त्रिभुवने तुमच्यात सामावलेली आहेत. एवढा विश्व पसारा असलेले तुम्ही माझे सारथी होता ना. मला वाटते की आमची दृष्टी परिमित असल्यामुळे आम्हाला तुमचे मानवी आकारातील सीमित रूपच दिसत असावे. अजूनही तुम्ही माझे सारथी असताना धारण केलेल्या रूपात, धारण केलेला मुकुट, हातांमधील लगाम, एका हातात सुदर्शन चक्र आणि एका हातात कौमेदकी गदा, या रूपात तुम्ही मला दिसत आहात. या साऱ्याचे तेज माझ्या डोळ्यांना सहन न होण्या इतके झाले आहे. तुम्ही दिलेल्या दिव्य दृष्टीलाही हे तेज आता सहन होईनासे झाले आहे. तुमच्या ह्या विश्वरूपाच्या तेजाने पंचमहाभूतात्मक शरीर जळून कटाहाचेही कोळसे होत आहेत. त्यामुळे मी भावशून्य होऊ लागलो आहे. देवा, तुम्ही परब्रह्म असून 3.5 मात्रांचा जो ओंकार त्याच्याही पलीकडे आहात. तुमच्या ठिकाणी प्राणी मात्र लय पावतात आणि तुम्ही विश्व साठविण्याचे स्थान असून गहन, अव्यय आणि अविनाशी असे आहात. तुम्ही धर्माचे जीवन आहात, अनादि सिद्ध आहात, नित्य नवे आहात आणि 36 तत्वांच्या पलीकडील 37 पुरुष असून ह्या जगाचे ईश्वर आहात. तुम्ही अव्यक्त, अक्षर, अविनाशी असे तत्व असून तुम्हीच क्षेत्रज्ञ आहात. तुमच्या दर्शनाने खरे तर भीती आणि दुःखे दूर व्हाव्याला हवीत, पण माझ्या बाबतीत त्याच्या उलट होत आहे. आमच्या चर्मचक्षूंना तुमचे गोमटे रूप सुंदर दिसते, पण सांप्रत बाह्यसृष्टीत आणि चित्ताच्या सृष्टीतही हे विश्वरूप दिसू लागल्यामुळे मला भीती वाटत आहे. या विश्वरूपाला आम्ही शरण कसे जाणार? आम्ही कोणाचे चरण धरणार आणि आम्ही कोणाच्या विनवण्या करणार? मी आता पूर्णतः भांबावून गेलो आहे. असे असताना देखील मला तिकडे ज्ञानयोगी दिसत आहेत. तुमचे ज्ञान झाल्यामुळे ते कर्मे, अकर्मे, त्यांची फळे यांच्या जाचातून मुक्त झाले आहेत. त्यांचे चित्त तुमच्यात मिसळून गेले आहे. ते पूर्णतः समाधानी दिसत आहेत. मला तुमचे निष्ठायुक्त असलेले भक्तगणही दिसत आहेत. एका बाजूला सिद्ध, महर्षी, देवगण, विद्याचरण दिसत आहेत.
तुमची स्तुती स्तोत्रे गात ते सर्व तुम्हाला वंदन करीत आहेत. तुमच्या विश्वरूप दर्शनाचे पुण्य आपल्याला लाभावे असे त्यांना वाटत असावे. पण माझे भाग्य म्हणून मी तुमचे विश्वरूप पाहत आहे. मला सन्मुख असलेले तुमचे विश्वरूप विचित्र, सुंदर आणि महाभयानक आहे. अनंत उदरे, चरण, मुखे, हात, आकार, रंग असलेल्या या तुमच्या मूर्तीने हातामध्ये अति तीक्ष्ण शस्त्रे धरली आहेत. तुमची मुखे म्हणजे जणू धगधगती अग्निकुंडेच भासत आहेत. त्यातील दात व दाढा पाहून माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. भगवंता, तुम्ही म्हणालात की ह्या मूर्ती दर्शनाचा आनंद घेत राहा, पण ते शक्य वाटत नाही, कारण मी भयभीत झालो आहे. तुमच्या तोंडातील जीभ नागासारखी फुत्कारत आहे आणि आतील दाढा विशाल आहे. तुमच्या डोळ्यात प्रत्यक्ष मृत्यू झडप घालण्यासाठी दडून बसला आहे असे वाटते. हे सर्व का व कशासाठी? विश्वरूप पाहण्याची माझी हौस फिटली. हे सर्व पाहून परतत्वाचा अंश असलेल्या माझ्या जीवात्म्याला कुठेही थारा मिळत नाही. तुमच्या उपदेशाने मला चांगलेच घोटाळ्यात पाडले आहे. तेव्हा तुमचे हे अचाट विश्वरूप आता आवडते का? विश्वरूप दर्शनामुळे मला शांती मिळेल अशी माझी समजूत होती. पण ते सुख न मिळता हे भलतेच विघ्न ओढवले आहे. माझ्या समोर साक्षात मृत्यू आपली सर्व सामग्री घेऊन उभा आहे असे मला वाटत आहे. देवा, तुम्ही या विश्वाचे चैतन्य आहात हे विसरलात की काय? कृपा करून प्रसन्न व्हा. तुमचे हे संहारक सामर्थ्य आवडते का? मला जे दिसत आहे ते मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. ह्या कुरुक्षेत्रावरील दोन्ही सैन्ये तुम्ही गिळू पाहत आहात. अंध धृतराष्ट्राचे पुत्र त्यांच्या परिवारासह तुमच्या मुखात जात आहेत. रथ, हत्ती, घोडे, शस्त्रे हे सारेच तुम्ही गिळंकृत करीत आहात. भीष्म, द्रोण, कर्ण सगळ्यांची अवस्था तीच झाली आहे. पण तुम्हाला तरी बोल बोल लावून काय उपयोग? ह्या जगाचा सर्वनाश अर्जुनाने ओढवून आणला. असा अपराध माझ्या नशिबी होता, म्हणून हे विश्वरूप पाहण्याची मला इच्छा झाली. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.